Hello students, last time I told you to listen the story. You listened the story and then I told you to solve the 5 pointers which are given below the story. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वेळेस मी तुम्हाला एक स्टोरी ऐकायला सांगितलेली होती, पाहायला सांगितलेली होती. ती तुम्ही ऐकली, पाहिली आणि त्यानंतर त्याच्या खालील 5 पॉइंटर्स सोडवा असं म्हटलं होतं. आता आपण 6व्या पॉइंटरकडे वळतोय. पॉइंटर नंबर 6. लर्न द फॉलोइंग इडियम्स अबाउट ॲनिमल्स. लर्न शिका. द फॉलोइंग इडियम्स म्हणजे अभिव्यक्ती, उपमा किंवा म्हण. मराठीमध्ये म्हणी असतात, तशाच इथं प्राण्यांविषयी इडियम्स आहेत. त्याचा अभ्यास करायचा आहे, ते वाचायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. पहा, पहिली इडियम, ॲज स्लाय ॲज अ फॉक्स. दुसऱ्या शब्दाचा उच्चार कसा आहे? स्लाय. स्लाय म्हणजे चतुर. ॲज स्लाय ॲज अ फॉक्स म्हणजे काय? कोल्ह्यासारखा चतुर. त्याच्यानंतर ॲज क्वायट ॲज अ माऊस. पहा, QUIET क्वायट आणि QUITE क्वाईट. फक्त ईची प्लेस बदलते पहा. त्याच्यामुळं शब्दाचा अर्थही बदलतो आणि शब्दाचा उच्चारही बदलतो. बऱ्याच वेळेला आपण दोन्ही शब्द क्वाईट असेच वाचतो, परंतु हा आहे क्वायट. पहा, ॲज क्वायट ॲज अ माऊस. माऊस उंदीर. उंदरासारखा शांत. क्वाईट म्हणजे शांत. त्याच्याखाली आहे ॲज ब्रेव ॲज अ लॉयन. ब्रेव शूर. सिंहासारखा शूर. नंतर नेक्स्ट इडियम पहा, ॲज स्टबर्न ॲज अ म्यूल. स्टबर्न पहा, स्पेलिंग STUBBORN. आर सायलेंट आहे. ॲज स्टबर्न ॲज अ म्यूल. स्टबर्न म्हणजे कठोर. म्यूल म्हणजे खेचर. एक प्राण्याचा प्रकार खेचर. खेचरासारखा कठोर. त्याच्यानंतर ॲज स्ट्रॉंग ॲज ॲन ऑक्स. स्ट्रॉंग बळकट. ऑक्स बैल. बैलासारखा बळकट मजबूत. ॲज फ्री ॲज अ बर्ड. फ्री मुक्त. पक्षासारखा मुक्त. नंतर ॲज बिझी ॲज अ बी. बी माशी, मधमाशी. मधमाशीसारखा बिझी, कामात. मधमाशी सतत कामात असते. ॲज स्लो ॲज अ स्नेल. स्नेल गोगलगाई. गोगलगाईसारखा हळूहळू चालणारा, स्लो. ॲज प्राऊड ॲज अ पिकॉक. ॲज प्राऊड ॲज अ पिकॉक. पिकॉक मोर. प्राऊड अभिमानी. मोरासारखा अभिमानी. या इडियम्सचा आपण अभ्यास करायचा आहे. आणि ॲज म्हणजे सारखे, तुलना करण्यासाठी या शब्दांचा वापर करतात. या इडियम्स आहेत प्राण्यांविषयी. नेक्स्ट पॉइंटर पहा, पॉइंटर नंबर 7. फाइंड ॲट लिस्ट 3 सुटेबल ऑब्जेक्ट्स फॉर द फॉलोइंग ॲक्शन वर्ड्स. खाली तुम्हाला ॲक्शन वर्ड्स दिलेले आहेत. ॲक्शन वर्ड्स म्हणजे काय? तर असे शब्द ज्या शब्दातून ॲक्शन दिसते. ओके.
शब्दातून ॲक्शन दिसते त्या शब्दांना काय म्हणतात हे आपण पाहिलेलं आहे 5वीमध्ये. ओके. मग अशा ज्या शब्दातून ॲक्शन दिसते ते शब्द इथं तुम्हाला दिलेले आहेत आणि त्या शब्दांना सूट होणारे कमीत कमी 3 ऑब्जेक्ट्स तुम्ही लिहायचे आहेत. ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तू. आता पहा एक एक्झाम्पल इथं तुम्हाला दाखवलेलं पहा सोडवून. पहिलं काय आहे? शार्पन. आता शार्पन म्हणजे काय? तर धार असलेलं. आता काय काय असेल तर त्यांनी दिलं आहे अ नाईफ. नाईफ चाकू किंवा सुरा त्याला धार असते. अ पेन्सिल. पेन्सिलीला पण धार असते, टोक असतं की नाही. युअर माइंड. अरे बापरे, तुमचं मनसुद्धा धारदार असू शकतं. सीझर्स. सीझर्स कात्र्या त्याही धारदार असू शकतात असतात. टस्क्स. टस्क्स म्हणजे सुळेदात तेही धारदार असतात. म्हणजे लक्षात येतं आहे की ॲक्शन वर्ड्सला सूट होणारे कमीत कमी 3 ऑब्जेक्ट्स 3 वस्तू तुम्ही लिहायचे आहेत. आता समजा दुसरा शब्द आहे क्लोज. ॲक्शन वर्ड कोणता आहे? क्लोज. तर क्लोजशी संबंधित 3 वस्तू कोणत्या असू शकतील? पॉकेट, रूम, स्कूल, त्याच्यानंतर कबर्ड, डोअर. बरेचसे शब्द आहेत. बरेचसे. तशा वस्तूंची नावं तुम्ही लिहायची आहेत. प्रत्येक ॲक्शन वर्ड्सचा अर्थ समजतोय का पहा. फिल. FILL फिल. फिल म्हणजे भरणे. आता त्या भरण्याविषयी काय काय शब्द असतील ऑब्जेक्ट्स ते लिहायचे. राईट म्हणजे लिहिणे. वॉश धुणे. कट कापणे. डेकोरेट सजवणे. पॉलिश लकलकीत चकचकीत करणे. जॉईन जोडणे. पेंट रंग देणे. थ्रो फेकणे. फाइंड सापडणे. ड्रॉ चित्र काढणे किंवा एखादी आकृती काढणे. कॅच पकडणे. फोल्ड घडी घालणे. प्ले खेळणे. ब्रेक तोडणे. मेजर मोजणे. ओपन उघडणे. पोर ओतणे. रिपेअर दुरुस्त करणे. हा प्रत्येक शब्द हा ॲक्शन वर्ड आहे पहा. या ॲक्शन वर्डशी संबंधित कमीत कमी 3 ऑब्जेक्ट्स तुम्हाला लिहायचे आहेत. आणि शक्यतो ऑब्जेक्ट्स रिपीट करण्याचं प्रमाण टाळा. कारण काय की तेच ऑब्जेक्ट्स रिपीट जर तुम्ही केलेत तर तुम्ही विचार जास्त करणार नाही. ते तर आहेतच, परंतु आणखीन वेगळे काय? प्रत्येक ॲक्शन वर्डसाठी वेगळे ऑब्जेक्ट्स शोधण्याचा प्रयत्न करा. जे अगोदर शोधलेले असतील अगोदरच्या ॲक्शन वर्डसाठी. आता समजा क्लोज आणि ओपन. ओपनसाठी सुद्धा मी जे मगाशी सांगितले काही वेळापूर्वी ते ऑब्जेक्ट्स येऊ शकतात. परंतु मी सांगितलेल्या ऑब्जेक्ट्सपेक्षा वेगळे ऑब्जेक्ट्स म्हणजे तुम्ही लिहिलेल्या ऑब्जेक्ट्सपेक्षा क्लोजच्या संबंधित जे लिहिलेत ना त्याच्यापेक्षा ओपनच्या संबंधित येणारे वेगळे लिहा. म्हणजे थोडी बुद्धीला चालना मिळेल. नाव नेक्स्ट पॉइंटर. पॉइंटर नंबर 8. ट्राय टू थिंक ऑफ डिफरंट answers to the following why questions. काय म्हणतात की ट्राय टू थिंक विचार करण्याचा प्रयत्न करा. थिंक विचार करणे. ट्राय प्रयत्न करणे. ट्राय टू थिंक कशाचा विचार करण्याचा प्रयत्न करायचा आहे? ऑफ डिफरंट answers वेगवेगळी उत्तरं. त्या उत्तरांविषयी विचार करा. टू द फॉलोइंग व्हाय क्वेश्चन्स. खाली व्हायनं सुरू होणारे प्रश्न दिलेले आहेत आणि व्हायनं सुरू होणाऱ्या प्रश्नांच्या संबंधित जी उत्तरं आहेत ना ती वेगवेगळी उत्तरं. एकाच प्रश्नाची वेगवेगळी 2 उत्तरं. त्यांनी म्हटलं आहे पहा राईट डाऊन ॲटलिस्ट 2 ऑफ देम इन इंग्लिश.
जी तुम्ही उत्तरं शोधणार आहेत ना वेगवेगळी, त्याच्यापैकी कमीत कमी 2 उत्तरं, एकाच प्रश्नाची 2 वेगवेगळी उत्तरं तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायची आहेत. पहा, पहिला प्रश्न आहे, व्हाय आर यू रीडिंग धिस स्टोरी? व्हाय म्हणजे का, रीडिंग वाचत आहेस, धिस म्हणजे ही, स्टोरी म्हणजे कथा. व्हाय आर यू रीडिंग धिस स्टोरी? तू ही कथा का वाचत आहेस? पहा, उत्तरं वेगवेगळी असू शकतात ना. एखादा म्हणू शकतो 2 उत्तरं, आय लाईक इट, मलाही आवडते. त्याचं दुसरं उत्तर काय असू शकतं, इट्स इंटरेस्टिंग, ही कथा इंटरेस्टिंग आहे. तिसरं उत्तर काय असू शकतं, आय एम रीडिंग इट बिकॉज इट्स फनी, मी हे वाचतोय कारण हे मजेशीर आहे, गमतीदार आहे. पहा, अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळी उत्तरं लिहायची आहेत. एकाच प्रश्नाची 2 वेगवेगळी उत्तरं. समजा दुसरा प्रश्न आहे, व्हाय आर यू क्राईंग? व्हाय आर यू क्राईंग? तू का रडत आहेस? आता एखादं काय उत्तर असू शकतं, आय लाईक टू क्राय, एखाद्याला रडायला आवडतं. किंवा एखादा काय म्हणू शकतो, आय लॉस्ट माय मॅच, मी माझी मॅच हारलो. आणखीन काय असू शकतं, आय लॉस्ट 5 रुपीज. आणखीन काय असू शकतं, माय मदर लेफ्ट मी इन द मार्केट, माझी आई मला मार्केटमध्ये सोडून गेली. आणखीन काय असू शकतं की आय मिस द चान्स टू सी द टी व्ही बघण्याची संधी माझ्या हातून गेली. अशी वेगवेगळी उत्तरं एकाच प्रश्नाची, विचार करायचा आहे 3-4 उत्तरांचा आणि कमीत कमी 2 लिहायचे आहेत. अर्थात कमीत कमी 2 याचा अर्थ 2पेक्षा जास्त लिहिले तरी चालतात. तिसरा प्रश्न आहे, व्हाय आर यू लाफिंग? तुम्ही का हसत आहात किंवा तू का हसत आहेस? उत्तरं लिहायचे आहेत. चौथा आहे, व्हाय आर यू सिटिंग ऑन द टेबल? तू टेबलवर का बसलेला आहेस? पाचवा आहे, व्हाय आर यू शाउटिंग? तू का ओरडत आहेस? सहावा स्वतः तयार करायचा आहे, व्हाय आर यू रनिंग? तू का पळत आहेस? सातवा असा असू शकतो, व्हाय आर यू जम्पिंग? तू का उडी मारत आहेस? नंतर असा असू शकतो, व्हाय आर यू रायटिंग? तू का लिहित आहेस? 5 इथं प्रश्न आहेत आणि 4 तुमच्या मनाचे प्रश्न तयार करायचेत आणि उत्तरंही तुमचीच. आता 9वा पॉइंटर पहा. नाव लुक ॲट द पॉइंटर नंबर 9. रीड द सिच्युएशन अँड द ॲन्सर. काय करायचं आहे तुम्हाला की इथं 3 कॉलम दिलेत पहा. त्याच्यातला पहिला कॉलम आहे सिच्युएशन, शेवटचा कॉलम आहे ॲन्सर. पहिल्या कॉलममध्ये सिच्युएशन दिले, परिस्थिती, आणि शेवटच्या कॉलममध्ये ॲन्सर दिलं आहे, उत्तर. मग तुम्हाला काय करायचं आहे, गेस द व्हाय क्वेश्चन दॅट अक्षय आस्क्स. तुम्हाला अंदाज करायचा आहे की अक्षय व्हायनं सुरू होणारा कोणता प्रश्न विचारेल. लक्षात येतं आहे, सिच्युएशन आहे, ॲन्सर आहे, तुम्हाला अक्षय काय प्रश्न विचारेल ते मध्ये लिहायचं आहे मधल्या कॉलममध्ये. पहा, सिच्युएशन काय, तर अमित अँड अजय आर फायटिंग. काय, अमित अँड अजय आर फायटिंग. अमित आणि अजय भांडण करत आहेत, मारामारी करत आहेत. ॲन्सर काय, ही टूक माय पेन्सिल अँड ब्रोक इट. अमित सेज, अमित काय म्हणतोय, तर ही टूक माय पेन्सिल अँड ब्रोक इट. त्यानं माझी पेन्सिल घेतली आणि ती तोडली. मग हे ॲन्सर आहे. तर अक्षय प्रश्न काय विचारेल, ह्या ॲन्सरला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही विचार करायचा आहे किंवा सिच्युएशनला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही प्रश्न विचारायचा आहे. अक्षय काय म्हणेल, व्हाय आर यू फायटिंग म्हणेल की नाही, तुम्ही का भांडत आहात. प्रश्न काय विचारेल, व्हाय आर यू फायटिंग, तुम्ही का भांडत आहात. उत्तर तर आहेच, ही टूक माय पेन्सिल अँड ब्रोक इट. पहा, सिच्युएशनवरून आणि ॲन्सरवरून प्रश्न तयार करायचा आहे. दुसरी सिच्युएशन काय, अजय इज गोईंग होम.
अजय घरी जात आहे. ॲन्सर, अजय सेज आय एम हंग्री. मला भूक लागली आहे. तो काय म्हणतो आहे? मी घरी चाललो आहे कारण मला भूक लागली आहे. मग प्रश्न काय विचारेल अक्षय? विचार करा आणि सोडवा. तिसरी सिच्युएशन काय? अमित इज वेटिंग ॲट द बस स्टॉप. अमित बस स्टॉपवर वाट पाहत आहे. अमित इज वेटिंग ॲट द बस स्टॉप. अमित बस स्टॉपवर वाट पाहत आहे. उत्तर दिलं आहे. अमित काय म्हणतो आहे? ॲन्सर, अमित सेज आय एम वेटिंग फॉर द 10 o'clock बस. मी 10च्या बसची वाट पाहतोय. 10 वाजता जी बस येते त्या बसची वाट पाहतोय. प्रश्न अक्षय काय विचारेल? विचार करून इथं लिहायचं आहे. अंडरस्टँड द पॉइंटर्स, सॉल्व द पॉइंटर्स अँड पोस्ट द सॉल्व्ड पॉइंटर्स ऑन द ग्रुप. टिल देन, हॅव अ नाईस डे.